नमस्कार, कप्पीज रेसिपीजमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी इथे एग राईस करणार आहे। त्यासाठी मी इथे कढईमध्ये 2 ते 3 टेबलस्पून तेल घेते। ते तेल कढल्यानंतर त्यामध्ये 2 मीडियम आकाराचे बारीक चिरलेले कांदे घालायचे। ते कांदे घालून झाल्यानंतर व्यवस्थित परतवून घ्यायचे। कांदा गुलाबीसर रंगावर आल्यानंतर 2 मीडियम साईजचे टोमॅटो बारीक चिरलेले घालायचे आणि ते टोमॅटो घालून व्यवस्थित परतवून घ्यायचे आणि टोमॅटो शिजण्यासाठी 2 मिनिटं त्याच्यावर झाकण घालून ठेवायचे आपल्याला। 2 मिनिटांनंतर बघा टोमॅटो व्यवस्थित शिजलेले आहेत आणि आता थोडेसे परतवून घ्यायचे आणि ते झाल्यावर त्यामध्ये पाव चमचा हिंग घालायचे, अर्धा चमचा हळद घालायचे आणि 3 टेबलस्पून मालवणी मसाला घालायचे। हे सगळं घालून कांदा आणि टोमॅटोमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि हे सगळं मिक्स झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये अंडी सोडायची। अंडी आपण काय करायचे, वाटीत फोडून मग नंतर त्यामध्ये सोडायचे, डायरेक्ट सोडायची नाही। एखाद दुसरं अंड खराब असेल तर सगळी भुर्जी खराब होईल आपली। हे पहा, मी इथे 3 अंडी सोडलेली आहेत त्यामध्ये आणि आता परतवून घेते आणि ती परतवून झाल्यानंतर पुन्हा 2 अंडी त्यामध्ये सोडून घेते आणि आपल्याला ही भुर्जी सतत ढवळत राहायची आहे। एग राईस करण्यासाठी मी याआधीच व्हाईट राईस तयार करून ठेवला आहे, तो थंड करत ठेवला आहे मी आणि ते ढवळून झाल्यानंतर त्यामध्ये आपण काय करायचं, चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि चवीनुसार मीठ घालून सुद्धा व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे। नंतर त्यामध्ये कोथिंबीर घालून घ्यायची, कोथिंबीर घालून सुद्धा व्यवस्थित ढवळून घ्यायचे आपल्याला आणि आता आपली भुर्जी होत आली आहे। त्याच वेळेला आपण काय करायचं आहे, आपण आधी करून ठेवलेला जो व्हाईट राईस होता तो व्हाईट राईस मिक्स करून घ्यायचा आहे त्यामध्ये आणि तो एकजीव करून घ्यायचा आहे। भुर्जी आणि व्हाईट राईस छान एकत्र झाला पाहिजे। आणि राईस एकत्र करून झाल्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे। याआधी आपण भुर्जीसाठी मीठ घातलं होतं, आता आपण भातासाठी मीठ घालायचं आहे आणि ते एकत्र करून घ्यायचे। हे सगळं एकत्र करून झाल्यानंतर त्यामध्ये 2 टेबलस्पून सोया सॉस घालायचे आहे आणि सॉस घालून व्यवस्थित पुन्हा परतवून घ्यायचा आहे भात आपल्याला। भात परतवून झाल्यानंतर 2 मिनिटांसाठी आपण झाकण घालून ठेवायचे। 2 मिनिटांनंतर झाकण उघडून बघा, ही पहा मस्त त्याला वाफ आलेली आहे। आता आपण त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे, कोथिंबीर घालून सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। अशा प्रकारे आपला एग राईस तयार झालेला आहे। मी आता एग राईस सर्व करायला घेते। इथे शेजवान चटणीबरोबर मी एग राईस सर्व करते। पहा किती सुंदर झाला आहे एग राईस आणि झटपट होणारा आहे। चला तर मग ही एग राईसची झटपट होणारी रेसिपी तुम्हाला कशी वाटली, आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन आणि आगळ्या वेगळ्या रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।